नमस्कार. MEA अर्थातच मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच मराठा उद्योजकतेसाठी कार्यरत असते, वेगवेगळे उपक्रम राबवत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत सिग्नेचर विंडोज अँड डोअर्सचे सर्वेसर्वा माननीय श्री अमोल पाटील साहेब आणि अभय पाटील साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करत आहात. विंडोज आणि डोअर या क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव तुम्ही पुण्यात निर्माण केलेलं आहे. आज कर्वे रोडवरून जो कोणी जातो तो तुमच्या ऑफिसकडे आश्चर्याने बघतो, इतकं सुंदर ऑफिस सुद्धा तुमचं आहे. तर कसा प्रवास सुरू झाला तुमचा या इंडस्ट्रीमध्येच व्यवसाय करायचं कसं काय ठरलं? तसं बघायला गेलं तर आम्ही विचार करून या इंडस्ट्रीमध्ये आलेलो नाही. भावाचा बघितलं तर आमचे बंधू जे आहेत ते एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होते, विंडो रिलेटेडच. तर त्यांनी आयडिया दिली आम्हाला की आपण ही मोठी कंपनी खूप चांगल्या रेटने आणि चांगल्या प्रॉफिट मार्जिनने काम करते, तर तसं आपण काहीतरी सुरू करायला हवं. तर मग सुरुवातीला आम्ही जॉब करता करता हा बिझनेस चालू केला आहे. म्हणजे आपलं तुम्हाला माहिती, मराठी फॅमिलीमध्ये बिझनेस करणं हाच एक मोठा पहिले चॅलेंज असतो. मग आम्ही सुरुवातीला जॉब करता करता हा बिझनेस चालू केला. 2008मध्ये आम्ही आमची जर्नी चालू केली. तर सुरुवातीला आम्ही नॉर्मल ॲल्युमिनियम विंडोजचं मॅन्युफॅक्चरिंग करत होतो. त्यानंतर मग आम्ही UPVC विंडोज चालू केल्या. त्यानंतर मग सिस्टम ॲल्युमिनियम विंडोज, स्टील विंडोज अँड डोअर्स, असं मग हळूहळू एक्सपान्शन करत गेलो. तुम्ही पहिल्यांदा बोलला की तुम्ही जॉब करत करत बिझनेस करत होता. तर खरं तर हा जो आदर्श आहे तो आम्हा नवीन मुलांसाठी किंवा जे नवीन बिझनेसमध्ये येऊ पाहतात हा खूप मोठा आदर्श आहे. तर तुम्ही जॉब करत करत बिझनेस कसा काय हँडल केला किंवा आज जो इतक्या लेवलपर्यंत पोहोचला आहे, तर त्यामागचं सिक्रेट काय आहे किंवा कुठली अशी वेगळी गोष्ट आहे तुमच्या बिझनेसची? वेगळी गोष्ट सांगण्यापेक्षा डेडिकेशन हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे जॉब केल्यानंतर एक 8 तास ड्युटी केल्यानंतर पुढं 8 तास परत काम करण्याची जेव्हा तुमच्यात जिद्द असते आणि तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याचं जेव्हा जिद्द तुम्ही स्वतःसोबत बाळगता, तेव्हाच तुम्ही या गोष्टी करू शकतात. त्यामुळं प्रत्येक मराठा एंटरप्रेन्योरने आणि नवीन उद्योजकाने आपल्या मनात हीच इच्छा बाळगावी की मी पुढं जाऊन एक माझं मोठं नाव करणार आहे. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये असलं तरी त्यांनी ते करणं अपेक्षित आहे. आणि तुमच्या बिझनेसमध्ये असा कुठला क्षण आला होता जिथे आपण टर्निंग पॉईंट म्हणतो की माझ्या बिझनेसमध्ये हा टर्निंग पॉईंट ठरला, तर असा कुठला होता तुमच्या बिझनेसचा टर्निंग पॉईंट? 2008ला जेव्हा मी बिझनेस चालू केला होता त्या काळात सिस्टम म्हणजे नॉर्मल ॲल्युमिनियम विंडोजचा ट्रेंड जास्त होता. तर मग त्यावेळी आम्ही विचार केला की आपण UPVC विंडोज मार्केटमध्ये आणायच्या. म्हणजे मोठ्या कंपन्या त्या काळात होत्या UPVC विंडोजमध्ये, पण छोटे म्हणजे नवीन सुरुवात होणारी अशी कुठली कंपनी नव्हती. मग 2011मध्ये आम्ही विचार केला की आपण बाहेरून मटेरियल इंडियात इम्पोर्ट करून इथे आपण आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं. तर 2011मध्ये आम्ही जो स्विच केला की नॉर्मल ॲल्युमिनियममधून आम्ही जे UPVCमध्ये शिफ्ट झालो, तो आमचा मेन टर्निंग पॉईंट ठरला. आणि मग तिथून मग आम्ही आमची ॲक्च्युअल ग्रोथ सुरू झाली. आणि या सगळ्यामध्ये MEA बरोबर तुम्ही कधीपासून आहात किंवा MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? येस, MEAला आम्ही जवळपास 2018 पासून आम्ही जॉईन केलं आहे. तर 2018 पासून आम्ही MEA सोबत आहे. आणि एक रफली जरी मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी आत्तापर्यंत आम्ही 8.5 CRच्या जवळपास बिझनेस MEAच्या आतमध्येच केलेला आहे. आणि MEAचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट असा आहे की तुम्ही MEA क्लायंटकडं तुम्ही जेव्हा अप्रोच करताय तर क्लायंटचा पण हेतू असतो की 100% की ह्याच व्यक्तीला आपल्याकडनं काम जावं. ते पण त्या वेळेनेच आपल्याला अप्रोच करतात. आणि म्हणजे आपण जो त्यांच्याकडचा जो अप्रोच असतो, आपला अप्रोच आणि त्यांचा अप्रोच आपल्याकडं आपल्याशी बोलण्याचा तो सेम असल्यामुळं तुम्हाला जे कम्फर्ट लेवल जी असते आपली ती खूप चांगली असते. आणि मग आपल्याला ते बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आणि ऑर्डर क्लोजिंगसाठी दोघांनाही मदत होते.
आणि आत्ताचा जो MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होतोय, तर त्यात सुद्धा तुम्ही 2 तुमचे स्टॉल्स बुक केलेत. तर अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटली की तुम्ही तिथे 2 स्टॉल्स बुक केले? कारण एमी यावेळेस एका इंटरनॅशनल लेवलला जाऊन मोठा बिझनेस एक्सपो करते. तर यामध्ये फक्त कन्स्ट्रक्शन रिलेटेड नाही, तर ॲग्रिकल्चर, फॅशन्स, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही तिथं स्टॉल बघणार आहात. आणि जे लोक पण आपण इन्व्हाइट केले तिथं, ते पण खूप मोठ्या लेवलचे लोक तिथं येणार आहेत. तर मग आपण ज्या व्यक्तींना अपॉइंटमेंट घेऊन पण भेटू शकत नाही, असे व्यक्ती आपल्याला समोरून तिथं अप्रोच होणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे काही तर अशा व्यक्ती आहेत की त्यांचा टर्नओव्हर 2,000 करोड 5,000 करोडच्या लेवलला आहे, आणि ते व्यक्ती तिथं तुम्हाला 2-3 दिवस कंटिन्यू तुम्हाला तिथे अवेलेबल राहतील. तर आपल्याला पण भरपूरसा लर्निंगचा स्कोप आहे त्यांच्याकडनं, की त्यांनी त्यांचा बिझनेस कसा डेव्हलप केला. ते आपण असं नॉर्मली त्यांना भेटायला गेलो तर ते 5 मिनिटाच्या वर वेळ देऊ शकत नाही. तर तिथं तोही आपल्याला एक आपला स्वतःची ग्रोथ आणि बिझनेसची ग्रोथ दोघांचाही आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचं रोल प्ले होणार आहे MEA एक्सपोमध्ये. सर, MEAचा जो MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? आता आम्ही MEA एक्सपोमध्ये ऑलरेडी D7 आणि D10 नंबरचा स्टॉल आम्ही बुक केला आहे. तर महत्त्वाचं तुम्हाला आव्हान असेल, आमच्या स्टॉलला तर व्हिजिट कराच तुम्ही, हे आहेच. पण तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी एक छान अपॉर्च्युनिटी भेटते MEAच्या माध्यमातून. तर ती प्रत्येक बिझनेस पर्सनने ग्रॅब करायची आहे, आणि तुम्ही पण तिथं स्टॉल घ्या आणि आपला बिझनेस एका वेगळ्या लेवलला न्या. धन्यवाद.